तर नमस्कार मंडळी, आता आम्ही चाललो आहे मोनीमॉल घ्यायला आणि मोनीमॉल घेऊन झाल्याच्या नंतर आम्ही जाणार आहे म्हसोबाला. तर आता आम्ही जात आहोत आणि शिवन्या, नील आणि मोनीमॉलसुद्धा घेतलेला आहे. आणि गाडीत खूप जास्त धिंगाणा मस्ती चालू होती दादू आणि नीलची. दादू नीलला खूप हसवत होता. आणि आम्हाला जाता जाता सस्ते ढग दिसले. म्हणजे ते सगळं धूर झाला होता थोडा. तिथूनच आम्ही गाडी घातली, तिथूनच जागा होती म्हटलं. तर आता आम्ही पोचलेलो आहे म्हसोबा मंदिरामध्ये आणि नील पण आहे. तुम्हाला माहितीच असेल आम्ही आधीसुद्धा आलो होतो म्हसोबाच्या मंदिरामध्ये 1 जानेवारीला. म्हणजे माझा फर्स्ट मिनी ब्लॉग होता, म्हणजे 365 डेजचा तेव्हा. मग नंतरून आम्ही दर्शन घेतलं आणि तिथं व्हिडिओ अलाउड नव्हता. काहीच त्याला पाय भासते, सगळीकडेच पाय भासते. माझे तर लईच भासते, खूप नाजूक आहे ना. आणि मग तिथे एक असं स्नॅक्स वगैरेचं दुकान होतं. मग तिथंच वडापाव खाल्ला सगळ्यांनी आणि नील लॉलीपॉप खात होता. गाईज आम्ही आलो आहे आंबे घेण्यासाठी आणि इथं घरगुती आंबे आहेत. तर चला आपण बघूयात कसे आहेत. जर तुम्ही म्हसोबाला येणार असाल तर म्हसोबाच्या म्हणजे म्हसोबाच्या रोडला म्हणजे येता आंबेवाले वगैरे दिसतात. मग इथं आलो आहे आम्ही. मग नंतर आम्ही बघत होता आंबे कसे आहेत कसे नाही. एका असे रूममध्ये ठेवले होते आंबे आणि मग नंतर आम्ही चेक करून घेतले ते आंबे. आंबा असं सेम घर होतं ना. मग तू तर कसे राहिलं मी कसं राहू पुराण्या जमान्यामध्ये कुछ. मग तू जन्मले होते गे पुराण्या जमान्यामध्ये, तुझे नाही जन्मले होते मावाड असे पागल आहे गाईच पागल. चालव गाडी निलुड्या बय. आणि मग आम्ही गेलो होतो इराणी कॅफेमध्ये नाश्ता करण्यासाठी. इथे छान हँडमेड सगळे फ्रेम्स होते. मग आम्ही मॅक्रॉन्स घेतले, म्हणजे दादूने आणि शिवन्यानी, आणि मी घेतला हेझलनट चीज केक. तर आम्ही हे सगळं घेतलं होतं. मग नंतर गेलो होतो पाणीपुरी खाण्यासाठी.